त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले. किती पोलीसवाले पाठवले? 100. काल परवा जर बघितलं असेल माहिती तुम्हाला, तर आपल्या इथलच्या विरोधकांनी जो आपल्या इथलचा स्थानिकचा आमदार आहे त्यानं सकाळी 6 वाजता या तुमच्या भावाच्या घरी 100 पोलीसवाले पाठवले. 100 पोलीसवाले. किती पोलीसवाले पाठवले? 100. माझ्या घरामध्ये लेकरं झोपलेले, बायको झोपलेली, आई झोपलेली, आणि त्या पोलीसवाल्यानं खट 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 दरवाजा वाजवला आणि सर्च वॉरंट दाखवला आणि सगळे पोलीसवाले तुम्हाला सांगतो लेडीज सगळे घरामध्ये घुसले. मी त्यांना म्हणलो, अरे बाबा काय चाललंय काय? हमारे पास कोर्ट का वारंट है बोले, तुम्हारे घर की चेकिंग करने की है. आता तुम्ही सांगा, एका आमदाराच्या घराची जर माय हे चेकिंग करत असतील कोणाच्या सांगण्यावरून, तर सर्वसामान्य माणसाचं काय आहे याचं मला उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. कशामुळं? तर या ठिकाणी या हिंगोली शहरामध्ये हे जे शिवसेनेची फळी मी उभी केली, त्याचं म्हणणं आहे की तुम्ही ही उभी करायची नाही, आम्हालाच उभं राहू द्या आणि आम्हालाच निवडून द्या. अरे लोकांनी तुम्हालाही निवडून दिलं असतं, तुम्ही जर चांगलं काम केलं असतं, तुम्ही जर कुठे एखाद्या अड्ड्यावर जर सापडले नसते, तर या मायबाप जनतेने तुम्हाला सुद्धा तळ हातावरच्या फोडासारखं वागवलं असतं. ध्यानात ठेवा. हे संतोष बांगर चुकीचं कधीच करत नाही. मग मी जे बोलतो ते अंतःकरणातून बोलतो. या संतोष बांगरनं गरिबी बघितलेली आहे की गरिबी काय असती. आणि काल माझ्या घरामध्ये तुम्हाला घुसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, कपडे, माझं फ्रीज जिथं तुम्हाला सांगतो की आपण वस्तू सडू नये, चांगल्या राहा, भाजीपाला, दूध त्या ठिकाणी आपण ठेवतो, ते फ्रीज सुद्धा उघडलं आणि त्या फ्रीज मधलं सगळं सामान तुम्हाला सांगतो की बाहेर काढलं. हे जर अत्याचार तुमच्या भावावर होत असेल तर मला वाटतंय ही मायबाप जनता त्याचा वचपा घेतल्याशिवाय राहणार नाही. ध्यानात ठेवा.